अँकर कोण आहे? अँकर कोण आहे? सुरास्वामभिषिञ्चन्तु ब्रह्मा विष्णु महेश्वरः वासुदेवो जगन्नाथ प्रजापतिर्यो विभो सौरभ आपण बघतोय की दिवंगत अजित पवार यांचा पुन्हा आहे त्या बारामतीमध्ये तिरंगा या ठिकाणी नाट्य मंदिर जे आहे त्या ठिकाणी पार पडत आहे. मंदिराकडून पुतळा जो आहे निर्माण करण्यात आलेला आहे. आता आपण बघतोय की अजित पवार यांच्या हस्ते विधिवत अस्त्राणि धर्मजत्राणि राजानो वहनानि जो औषधानि रक्तानि कालज्ञावयवाद्यय एते स्वामभिषिञ्चन्तु सर्वकामार्थसिद्धये घालून हृदयास हातात हात घालून हृदयास फोन देतो फोन हा फोन देतो हा या सौरभ आपण बघतोय की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्या बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या हस्ते या ठिकाणी होत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्वतः आपण बघतोय की या ठिकाणी अनावरण करतायत आणि त्यांच्यासोबत त्यांचे धाकटे पुत्र जे आहेत ते जय पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे हे सुद्धा उपस्थित आहेत. माजी अध्यक्ष विश्वास देवकर या ठिकाणी उपस्थित. अतिशय भावनिक अशा वातावरणात आज या पुतळ्याचं अनावरण जे आहे या ठिकाणी होतंय. आपण बघतोय 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रचारादरम्यान बारामतीत असताना अजित पवार यांचं अपघाती निधन झालं होतं आणि त्यानंतर आता या गोष्टीला जवळपास 6 महिने ओलांडलेले आहेत आणि राज्यातील पहिला पुतळा जो आपण पूर्णाकृती पुतळा जो आहे तो आज बारामतीमध्ये या ठिकाणी बसवला गेलेला आहे. नटराज कला मंदिराच्या वतीनं हा पुतळा जो आहे तो बारामतीमध्ये तिरंगा चौकात बसवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी हा अनावरण सोहळा जो आहे तो सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय. खरं तर ब्रांच धातूपासून बनवलेला हा पुतळा जो आहे तो आहे आणि त्याचं वजन जे आहे ते तब्बल 1 टन वजन या पुतळ्याचं आहे आणि तो पुतळा जो आहे तो आता काही क्षणामध्ये सुनेत्रा पवारांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते होत आहे. NDTV मराठीवर या पुतळ्याची पहिली झलक आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत आणि ही दृश्य सौरभ आपण बघू शकतो. अशा पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे आणि हा पहिला राज्यामधला NDTV मराठीच्या प्रेक्षकांना आपण दाखवलेले आहे. सुनेत्रा पवारांच्या हस्ते आणि जय पवार यांच्या उपस्थितीत याचबरोबर बारामतीमध्ये जे इतर प्रतिष्ठित मान्यवर आहेत नगराध्यक्ष सातव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुतळा जो आहे त्याचं अनावरण आता या ठिकाणी झालेला आहे. अतिशय सुंदर हा पुतळा या ठिकाणी सौरभ निर्माण करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते आता पार पडलेलं आहे. सौरभ प्रसंग खरं तर समोर समोर तिकडे त्या प्रसंगी जसं
काही गोष्टी चांगल्या पण वाटतात मनामध्ये, तसंच मन सुद्धा भरून येतंय. दादांचा पुतळा पाहिल्यानंतर मनामध्ये अनेक भावना दाटून येतात आणि डोळे भरून येतात प्रत्येकाचे या ठिकाणी.